नाशिवंत देह जाणार सकळ, नको करू विचार सर्व काळ। नाशिवंत देह कुणाचा? माझा? माझा नाही बाबा, मग याचा याचा याला कॅन्सर झालाय, याला टीबी झालाय, याला डायबिटीज झालाय, याला गँग्रीन झाले। माझ्या अंगावर कुठं पुरळ पण नाही साधी, माझा देह कसा असेल नाशिवंत? लक्षात ठेव, साधू संतांनी सांगितलेलं आहे, नाशिवंत आहे म्हणजे आहे, याला काहीतरी कारण आहे। काय कारण आहे थोडक्यात सांगते। ज्या वेळेला आपला जन्म होतो, आपण जन्माला येतो, आपल्याला जन्म कुणी देतं? आई वडील। स्त्री आणि पुरुष यांच्या एका प्रेरणेतून आपण जन्म घेतो, पण आपल्याला जन्म आई वडिलांच्याकडून भेटतो, पण तो कसा भेटतो? कोण तयार करतं आपल्याला त्या गर्भामध्ये? गर्भ तर पंचमहाभूत, आकाश, पृथ्वी, वायू, तेज, जल, माती, पृथ्वी म्हणजे, तर ही जी पंचमहाभूत आहेत, हवा, यामुळे आपण जन्म घेतो। बघा, जल, पाणी, पाण्याशिवाय आपण 21 दिवस राहू शकतो। 21 दिवसानंतर आपली पालखी निघालीच म्हणून समजा। हवा, ते तर अगदी काही क्षणापुरतंच असतं, मर्यादित। पाण्याशी आपण किती एकरूप राहतो, पृथ्वीच्या अंगाला आपण किती छिद्र पाडल्यात। बोर घ्यायची, स्वतःपुरतं बघायचं। किती नालायक माणूस झालेला आहे आता सध्याच्या जमान्यात, याचं मोजमाप करता येणार नाही। निर्मळ असतं पाणी, निर्मळ राहिलं पाहिजे, कारण ते पंचमहाभूत आपल्या शरीरामध्ये आहे। त्यानंतर येतो वायू, ऑक्सिजन, तोही आपण अजिबात त्याच्याकडे पण बघत नाही, कसा मिळतो, काय मिळतो, फुकट मिळतो म्हणून त्याची काही किंमत नाही। अगदी आपल्याला माहिती आहे त्याची किंमत कधी कळाली। त्यानंतर माती, माती सांगे कुंभाराला कामज तोडविशी, माती सांगे कुंभाराला कामज तोडविशी, अरे तुझाच आहे शेवट वेड्या एक दिवस माझ्या पायाशी। आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, जाऊची तेव्हा बघू। अरे त्याच मातीतनं मोती मिळाले, म्हणजे अन्नधान्य भेटलं, आई वडिलांनी ते खाल्लं, पाणी प्यायले आई वडील, आई वडिलांनी ऑक्सिजन घेतला, आणि हे जे छत आहे, हे जे छत, आकाश, आपण तर जगू शकत नाही, गुरुत्वाकर्षण शक्ती हे ते तुम्हाला सगळं माहीत आहे पृथ्वीवरती। ह्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो, पण यातूनच आपला हा जन्म होतो। आणि ज्या वेळेला मग आपला शेवट होतो, त्यावेळेला मग सगळेजण अंगणात येतात, जमतात, मग आपली ती दिंडी निघते। दिंडी जाते स्मशानभूमीत, तिथं गेलं की मग आपल्याला लाकडं बिकडं रचून गाडी लावली जाते। अरे त्यावेळेला सुद्धा तुला सत्य कळत नाही, त्यावेळेला तरी डोळे उघडून तू बघू शकत नाही, पण हे दुसऱ्याच्या बाबतीत घडलेलं असतं। शरीर नष्ट होत असतं, त्याच्यातून जे पाणी आहे ते वरती जात असतं, त्याची वाफ होते, आणि तेच पाणी परत खाली येणार असतं। शरीरामधला वायू आधीच निघून गेलेला असतो, एक तेज आहे ते आधीच गेलेलं असतं, डोळे, नाक किंवा कान याच्यातून ते घरीच गेलेलं असतं। आणि तुझा तो चिखलाचा मांसाचा जो गोळा आहे, त्याची राख होते, राख, आणि तीच राख त्या मातीत मिसळते। म्हणून माणूस मेला तर त्याच्या अंगावर कापड ठेवलं जात नाही, पंचमहाभूत काही घेतच नाही, तो येताना उघडा जाताना उघडा। म्हणून अजून तरी डोळे उघडा, निसर्ग हाच आपला देव आहे, निसर्गाकडे जा, देवाचा आधार घ्या, ती एक अद्भुत शक्ती आहे। पण येड्यासारखं वागू नका, कितीही काय झालं तरी, किती जागीरदार व्हा, गरीब व्हा, पण शेवट हा सगळ्यांचा एक आहे हे सुद्धा माहीत आहे। पण आईवडिलांनी जरी आपल्याला जन्म दिला असला तरी तो एका स्त्री आणि पुरुषाने आपल्याला जन्म दिलेला आहे, आणि पंचमहाभूतामुळंच आपण तयार झालेलो आहोत। हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओतून सांगायचं होतं। व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा, लाईक करा, नवीन असाल तर शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा। हॅव अ गुड डे।